बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत, वाट भक्तांची पाहत, वाट भक्तांची पाहत. बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत, वाट भक्तांची पाहत, वाट भक्तांची पाहत. ठेवोनिया कटी उभा चंद्रभागे, उभा चंद्रभागे तटी, उभा चंद्रभागे तटी. ठेवोनिया कटी उभा चंद्रभागे तटी, उभा चंद्रभागा तटी, उभा चंद्रभागा तटी. गळावर जयंती काळा रूप डोळस सावळा, रूप डोळस सावळा, रूप डोळस सावळा. वैजंती वाळा रूपा डोळस सोहळा, रूपा डोळस सोहळा. गर ठेवोनिया कटी उभा चंद्रभागे तटी, उभा चंद्रभागे तटी, उभा चंद्रभागे तटी. कर ठेवोनिया कटी उभा चंद्रभागे तटी,
उभा चंद्रभागेतटी उभा चंद्रभागेतटी तुका म्हणे भेटावया तुका म्हणे भेटावया तुका म्हणे भेटावया म्हणे भेटावया तुका म्हणे भेटावया सदा उभारल्या माया सदा उभारल्या माया सदा उभारल्या माया तुका भेटावया सदा उभारल्या माया सदा उभारल्या माया सदा उभारल्या माया घर ठेवून या कटी घर ठेवून या कटी घर ठेवून या कटी घर ठेवून या कटी उभा चंद्रभागेतटी उभा चंद्रभागेतटी उभा चंद्रभागेतटी घर ठेवून या कटी उभा चंद्रभागाकटी उभा चंद्रभागाकटी उभा चंद्रभागाकटी शोभान कुमारी 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 बाप माझा दीनानाथ बाप माझा दीनानाथ बाप माझा दीनानाथ बाप माझा दीनानाथ बाप बाप माझा दीनानाथ बाप माझा दीनानाथ बाप माझा दीनानाथ वाट भक्ताची पाहत वाट भक्ताची पाहत वाट भक्ताची पाहत वाट भक्तांची पाहत वाट भक्तांची पाहत वाट भक्तांची पाहत वाट भक्तांची पाहत
हरी बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहात कर ठेवून या कटी उभा चंद्रभागे तटे गळा वैजयंती माळा रूप डोळस सावळा कर ठेवून या कटी उभा चंद्रभागे तटे तुका म्हणे भेटावया सदा उभारल्या बाया कर ठेवून या कटी उभा चंद्रभागे तटी विठोबा रखुमाई
बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहात कर ठेवून या कटी उभा चंद्रभागे तटी. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या भक्तांची वाट पाहत आहे त्याचं वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संताची ये माझ्या चरणावरी, श्री संताची ये माझ्या चरणावरी, श्री संताची ये माझ्या चरणावरी, श्री संताची ये माझ्या चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री पवन भाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख. बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहात कट धरुनिया करी उभा चंद्रभागेतरी. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे मला वाटतं हे 3-4 वर्ष असेल, 5वं वर्ष. गेल्या 5 वर्षांपासून अविरतपणे आपण भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भेटी करतात. श्री क्षेत्र दशपूर म्हणजे चास ते श्री क्षेत्र पंढरपूर असा प्रवास करत त्यांनी जात असतो. आज आपल्या या दिंडीचं प्रस्थान आहे. बऱ्याच ठिकाणी प्रस्थानाचा असा नियम असतो, प्रस्थान करणं म्हणजे दिंडीला सुरुवात करणं. सुरुवात करायची मुक्काम तिथंच करायचा. म्हणजे आपल्या दिंडीची आता सुरुवात झाली, आपण आजचा मुक्काम वारकऱ्यांचा चास मध्येच झाला आणि सकाळी लवकर उठून आता चालायला सुरुवात करणार. पण अशा पद्धतीने प्रस्थानचं असणारं कीर्तन आहे. आता उद्या सकाळी चालायचं म्हणल्यावर आता जर त्यांनी आपण काहीच कार्यक्रम नाही केला आणि सकाळी जर कीर्तन ठेवलं तर सकाळी अशा पद्धतीने लोकांना जमून कीर्तन ऐकता यायचं नाही. कारण ज्यांना चालायचं त्यांना त्यांच्या मागे सगळे आवरासावरीची गडबड असतात. सकाळी कधी कीर्तन करायचं आणि कधी निघायचं, म्हणून आता हे प्रस्थानचं कीर्तन उद्या सकाळी चालायला सुरुवात. अशा पद्धतीने हे कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. दरवर्षी हे कीर्तन होतच असतं प्रस्थानचं. त्या चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या पोटातला विशेष प्रेम भाव वर्णन करून सांगतात. ते म्हणतात, सगळ्या जगाचा मायबाप असणारा, दिनांचा नाथ असणारा परमात्मा विटेवरती उभा आहे आणि काय करतो उभं राहून? वाट भक्तांची पाहात बाप माझा. तुकोबरा म्हणतात, छातीला हात लावून, बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहात, भक्तांची वाट पाहतोय. कशी वाट पाहतोय? कर ठेवून या कटी उभा चंद्रभागे तटी. 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत आणि चंद्रभागेच्या तटावरती अशा पद्धतीने भक्तांची वाट पाहत उभा राहिलेला आहे. कसं त्याचं स्वरूप आहे म्हणले, गळा वैजयंती माळा, रूप डोळस सावळा,
अतिशय सुंदर असणारं त्याचं रूप आहे. सावळा सुकुमार असणारा तो परमात्मा गळ्यामध्ये वैजयंती माळा धारण करून त्यांनी भक्तांची वाट पाहत अशा पद्धतीने उभा आहे. नवे नवे त्याचे जे हात आहेत ना ते भक्तांना भेटण्याकरिता आसावलेले. तुका म्हणे भेटावया, तो सदैवच भक्तांना भेटण्याकरिता सदा असावल्या बाया माझे हात. त्याचे हात जरी कमरेवर ठेवले असले तरी सुद्धा ते भक्तांना भेटण्याकरिता आसावलेले आहेत. त्याला आस लागलेली मी कधी भक्तांना भेटेन. मग भक्तांच्या भेटीकरिता परमात्मा विटेवरती उभा आहे आणि त्या परमात्म्याकडे आपण सर्वजण त्यांनी जाण्याकरिता निघालेलो आहोत. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाई बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहात कट धरुनिया करी उभा चंद्र भागे तरी. प्रस्थान असलं की दिंडीच्या वाटचालीच कीर्तन समजायचं आणि ते फार तर फार तासभर कीर्तन करायचं असतं. पण आता आपलं 8 वाजता सुरू झालं म्हणजे आपण फार तर फार 9 वाजेपर्यंत 9:15 वाजेपर्यंत कीर्तन करूया. थोडस चिंतन अभंगाचं करून थांबूया म्हणजे उद्यापासून तुम्ही भगवत चिंतन करत त्यांनी मार्गस्थ व्हाल. अभंगाचा आशय एवढाच आहे की जगाचा मालक त्यांनी आपली वाट पाहतोय आणि आपण त्याला भेटायला गेलं पाहिजे. अभंग त्यांनी काय सांगतो? अभंग म्हणतो की देव उतावळा झालेला आहे. 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत, समान चरण विटीवर ठेवलेले आहेत. तो अतिशय सुंदर सुकुमार असणारा परमात्मा, त्याचे हात म्हणजे बाह्या म्हणजे हात आसावलेले आहेत. सदैव भेटण्याकरिता तू तरसलेला आहे. खरं पाहिलं तर हे सगळं चित्र आपल्याकडे पाहायला मिळालं पाहिजे. आपल्याला भगवंताच्या भेटीची आस लागायला पाहिजे. आपले हात त्यांनी भगवंताच्या भेटीकरिता तरसले पाहिजे. आपल्या मनात भगवंताच्या भेटीचा कळवळा निर्माण झाला पाहिजे. पण तुकोबार हे आपलं नाही सांगत, तुकोबार हे देवाचं सांगतात. का बरं देवाचं सांगत असतील? आपलं काय सांगायचं? आपण कसं गेलं पाहिजे, आपण कसं गेलं पाहिजे हे सांगतात. पण या अभंगात ते सांगितलं नाही. तर वारकरी जातो तो कसा जातो? ते म्हणजे संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मानसी, कधी एकादशी आषाढी. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याची मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. देव त्याची वाट पाहते. कोणाची? ज्याला संपदा आवडत नाही, सोहळा आवडत नाही, टकळा म्हणजे सारखं ध्यान त्याला तेवढंच लागलं कधी पंढरपूरला जाईल. लागला टकळा पंढरीचा, सारखं वाटतं जावे पंढरीशी आवडे मानसे, कधी एकादशी आषाढी. ही त्याची अवस्था वर्णन करून सांगितली. म्हणून त्यांनी महाराज भक्ताच्या अंतकरणात तेवढीच आस लागलेली आहे आणि देवाच्या अंतकरणात तेवढीच आस लागलेली आहे. देवाच्या अंतकरणात एवढी आस कधी निर्माण होते? जेव्हा भक्तांच्या अंतकरणात एवढी आस निर्माण होते तेव्हा देवाला वाटतं की आपल्या भक्तांना आपण भेटलं पाहिजे. म्हणून या अभंगातून त्यांनी महाराज देव आपली वाट पाहतोय असा आपण विचार केला पाहिजे. तो उभाच आहे. कोणाकडे उभा राहिला असेल? आता ज्यांचं वर्णन केलं ना, संपदा सोहळा नावडे मान, हे सगळे भाविक आहेत. या भाविक लोकांची वाट पाहतो परमात्मा, त्यांच्याकरताच उभा आहे. महाराज वर्णन करून सांगतात उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा तुमच्या खाली उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. विठू कैवल्याचा गाभा, तो कैवल्याचा गाभा आहे. भाविकांकरता मला वाटलं हे पाय काय भजनात म्हणत असतात की नाही, खालच्या स्वरात म्हणतात असं आहे. आणि आम्हाला तुमच्यासारखं वरच्या स्वरात म्हणतात तो पावत. भाविकासाठी उभा, एवढंच मला सांगायचं. कोणाकरता उभा? भाविकांकरता विटेवरती अशा पद्धतीने उभा राहिलेला आहे. ज्यांच्या अंतकरणात भाव उच्चंबळून वाहतो आणि त्यांची वाट त्यांनी परमात्मा पाहत असतो. की अभंगात बोलताना असा शब्द वापरला, दीनानाथ बाप माझा दीनानाथ
वाट भक्तांची पाहात. हा दिन शब्द आला की दिन कशाकरिता दिन शब्द तुकोबाराने वापरला असेल? खरं तर त्या परमात्म्याला प्राप्त करून घेणे एवढं सोपं नाही. बोलाचं भातन, बोलाची कढी, असा चुटकीचा मांडव, असे त्यांनी बरेच उदाहरणं मला सांगता येतील. असा त्यांनी सहजासहजी परमात्मा भेटत नसतो. त्याच्या भेटीकरिता फार सायास करावे. नुसतीच श्रद्धा, झोंबोप आहे परमपदा, केवळ आपला गण लावायला लागला, गळ्यात माळ घातली, लगेच त्याला देव भेटला असलं होत नसतंय. मग त्याच्याकरिता सायास असतात, काही परिश्रम असतात, काही साधना असते. बिगर साधनेचं परमात्म्यापर्यंत जाता येत नाही. मग परमात्म्यापर्यंत जाण्याकरिता काय साधना केली पाहिजे? शास्त्रानं फार साधना सांगितल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या. तुम्ही ऐकताना सगळेजण मी महत्वाचा मुद्दा सांगताय. फार वेगवेगळ्या प्रकारच्या साधना सांगितल्या. हे बघा, कर्म मार्ग सांगितला, योग मार्ग सांगितला, उपासना मार्ग सांगितला, ज्ञान मार्ग सांगितला. हे सगळे मार्गच आहेत देवापर्यंत जाण्याकरिता. आता एवढे फक्त मार्गांची मी नावं तुमच्या समोर सांगितलं. सांगा बरं, कोण याच्यातलं कर्म मार्गाचं अनुष्ठान करतं? कोणाचं ठरवलंय का आपण आता कर्म मार्गाचं अनुष्ठान करायचं आणि या माध्यमातून परमात्म्यापर्यंत जायचं? अरे असा मार्ग असतो हे तरी लोकांच्या ध्यानात आहे का? कर्म मार्ग लोकांना जमायसारखा नाही. मग म्हणजे योग मार्गाने चला. ठराविक पटावर पोहोचण्यासारखे लोक कुठेतरी कान्याकोपऱ्यात सापडतात की जे म्हणतात, महाराज आम्ही रोज नित्यनेमाने ध्यान करतो. ध्यान केलं पाहिजे ना. ध्यान करण्याकरिता सुद्धा धारणा महत्वाची असते. आपली काय धारणा आहे? आम्ही ध्यान करतो, आम्ही ध्यान करतो. नुसतं ध्यान काय करतो? तू धारणा काय करतो ते आधी सांग. ध्यान करण्याच्या आधी धारणा महत्वाच्या असतात. धारणा म्हणजे आपला त्यांनी समज काय आहे. आपल्याला श्रीगुरूंची प्राप्ती व्हावी, त्या श्रीगुरूंनी आपल्या जवळीनं आपल्या मस्तकावरून हात फिरवावा आणि प्रेमानं आपल्याला सांगावं, बाबा तू स्वतः ब्रह्मरूप आहेस. असं काय करावं? त्यांनी सांगावं, ते ब्रह्म तू आहेस. ही काय झाली? धारणा. ही काय झाली? असं आपण धारण करायचं. काय धारण करायचं? मी कोण आहे? ब्रह्म आहे, अशी धारणा करायची. आणि मग ब्रह्मस्वरूपाचं ध्यान करायचं. आता ज्याचं ध्यान करायचं ना, तो कसा आहे हे पण आधी कळलं पाहिजे. नाहीतर कसं काय होईल? मग तो कसा आहे म्हणजे तो सत्य स्वरूप आहे, तो चैतन्य स्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे, तो अनादि आहे, तो अनंत आहे, तो आजर आहे, तो अमर आहे, तो अवीट आहे, असा असणारा तो परमात्मा आहे. मग त्या परमात्म्याचं त्यांनी अशा पद्धतीने ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आणि मग ध्यान करायचं. श्रेयो ही ज्ञानमभ्यासास ज्ञानात ध्यान विशिष्यते. म्हणून जे परमात्म्याचं काय आहे मिळवायचं? ज्ञान मिळवायचं. आणि ज्ञानानंतर काय करायचं? त्याचं ध्यान करायचं. तुम्ही ऐकताना सगळेजण खरं सांगा, हे एवढं बडबड केली की 2-3 मिनिटं मी याच्यातलं काय सोपं वाटलं मला? काय सोपं आहे सांगा? यातलं काहीच सोपं नाही. फार कठीण आहे मला. या सगळ्या प्रक्रियाच कठीण आहेत. अगा योगाची वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखात जाची शेलवाटा भागाला. याच्याकरता फार आकलीचा माणूस असावा लागेल. याच्याकरता फार बुद्धिमान मनुष्य असावा लागेल. याच्याकरिता फार डोळस मनुष्य असावा लागेल. आणि तो डोळस मनुष्य त्यांनी मला सत्संगतीमध्ये जाऊन शास्त्राध्ययन करून शास्त्र त्यांनी प्रत्यक्ष पाहून आणि मग मार्गक्रमण करायला सुरुवात करेल. त्यालाच हे कळेल ध्यान कशाला म्हणतात, धारणा कशाला म्हणतात, साधना कशाला म्हणतात. एकांतात बसून साधना करणं तेवढं सोपं नसतं महाराज. गुजरासारखी बायकोन, पोरण, घरण दारण सगळं चिकटलेलं असतंय. बरं, सगळ्या दुनियाचे धंदे आपल्या मागे लागले असतात. साऱ्या गावाच्या उचापती करायच्या असतात. साऱ्या बरं गावात कमी पडलं तर बाहेरच्या गावातल्या गोळा करून आणावं लागतात. उचापती करता करता जन्म जातो. कोणत्या टायमाला ध्यान करायचं सांगा बरं? ध्यान करायला बसायचं म्हणून एका जागेवर बसावं लागेल ना, तासभर बिगर हालचाल करता. आता कीर्तन आहे, हे बघ सगळ्यांना स्टॅच्यू म्हणलो मी, एका जागेवर बसायचं 1 सेकंद असा सुद्धा करायचं नाही. जमन का तुम्हाला? मग ध्यानाला असं बसावं लागतंय. मांड्यात आता तुमच्या हातापाय जमल का सांगा ध्यान करायला? आता कोणत्या टायमाला ध्यान करायचं? मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं, खुर्चीत बसून ध्यान करा. नाही मांडी घालून करता येत ना, खुर्चीत बसून. पण असं तरी करावं लागेल ना. हे जर नाही करता आलं तर ते ज्याच्यापर्यंत जायचंय त्याच्यापर्यंत जाता यायचं नाही. मग सामान्य माणसाला कर्म करता येत नाही, सामान्य माणसाला ध्यान करता येत नाही. म्हणजे मग ज्ञान प्राप्त करून अरे ज्ञान तरी कसं त्याला प्राप्त व्हायचं? काय सोपं आहे का? लगेच गेलं ज्ञान प्राप्त करून घेतलं. आता फार सोपं झालं महाराज. गेले की लगेच ताबडतोब त्याला अनुग्रह प्राप्त होतो, दीक्षा प्राप्त होते की लगेच ताबडतोब त्याला ज्ञान होतं म्हणतात. असलं 2 मिनिटात ज्ञान होत नसतं. त्याच्याकरिता घासाघीस, याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, व्यासही अमुक ग्रंथ केले. अरे याच्याकरिता जप आहे, तप आहे, एवढे त्यांनी साधन आहे. फार वाचन करावं लागेल, फार त्यांनी चिंतन करावं लागेल, तेव्हा त्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल. असं सहजासहजी प्राप्त व्हायचं नाही. मग ते प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास यार ज्ञान मार्गाने सुद्धा जाता येत नाही. मग काय केलं पाहिजे? ऐका, ज्याला कर्म मार्गाने उपासना करता येत नाही, भगवंतापर्यंत जाता येत नाही, तो दीन आहे ना.
त्याला जमत नाही ते कर्म मार्ग करायला. ज्याला योग साधना करता येत नाही तो त्या बाबतीमध्ये त्या साधनेच्या माध्यमातून दीन आहे, त्याला ते जमत नाही म्हणणार ध्यान करणं जमत नाही मला ध्यान करा. पण एखादा माणूस एवढं करून ध्यान करायला बसला सुद्धा, त्याला बाबांनी बळ सांगितलंय बस, बस म्हणलं की बसलं की डोळे बंद करून घेतले, हात असे केले नाही तर असे केले, आणि असं शांत बाहेरून पाहणारी माणसं म्हणत असतील हा काय करतो, ध्यान करतो. पण त्याच्या पोटामध्ये जर खरोखर ध्यान चालू असलं तर बरं, नाही तर अशी शृंखला लागते महाराज. एकाला एक साखळी जोडून इथून पुण्याहून मुंबईला लगेच दिल्लीला, तर लगेच ताबडतोब अमेरिकेला, सगळ्या दुनियेत हिंडून येतो महाराज. कुठं बसलेला असतो, ध्यानाला. आणि कार्यक्रम काय चालू असतो, असा हिंडायचा कार्यक्रम चालू असतो. काय करतात त्या ध्यानाला, असं त्यांनी ध्यान जर असलं म्हणजे एखादा साधन करण्याकरिता बसला तरी सुद्धा ते साधन सहजासहजी करता येत नाही. असं ध्यान त्याला करता यायचं नाही. मग तो ध्यानही करू शकत नाही. का करीत नाही, तो तेवढ्या बाबतीत दीन झालेला आहे. काय झालेला आहे, दीन झालेला आहे. आणि मग एवढे जर दीनत्व आपल्याला ज्ञानही प्राप्त करता येत नाही, ध्यानही प्राप्त करून घेता येत नाही, कर्म करता येत नाही, उपासना करता येत नाही, मग करायचं काय, परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं की नाही, हा महत्वाचा विचार आहे. मग ज्याला काहीच समजत नाही त्याच्याकरिता त्यांनी देवानच असा विचार केला, अरे माझेच लेकर आहे. जे एकनिष्ठतेने ज्ञानार्जन करतात, असे ज्ञानार्जन करणारे महात्मे महाराज स्वामींच्या समोर, स्वामी म्हणजे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य तुंतुनी महाराज शास्त्रीजी, त्यांना स्वामी म्हणतात, आहे की नाही. एखादा शंकराचार्य धरून आणायचा आणि त्यांच्याबरोबर वाद करण्याकरता बसवायचा, नाहीच वादात ऐकायचे महाराज. असं त्यांच्याकडे प्रकांड असणारं ज्ञान आहे. म्हणजे जगात ज्ञान मिळवणारे लोक नाहीत का, आहेत ना महाराज. योग साधना करणारे लोक आहेत की जे त्यांच्या मस्तीमध्ये मस्त आहेत. आता आम्ही काल मांदळीला गेलो होतो, मांदळीच्या बाबांना पाहून आलो महाराज. ही दररोज यात्रा गेली त्या टायमाला गेलो होतो आणि आम्हाला आतमध्ये सोडलं होतं त्यांच्या दर्शनाकरता, आतमध्ये सोडलं दर्शनाला. मग मी त्यांच्याशी जाऊन बोलायला पण लागलो. मी ते काय मला उत्तर नाही दिलं त्यांनी, काहीच पप्पा माझ्याकडे पाहिलं नाही, मी जे बोलत होतो माझ्याकडे बोलून पाहत होते. मी गेल्यानंतर त्यांनी 3 अभंगाचे तुकडे म्हणायला सुरुवात केली. इथं कोणी असेल साक्षीदार त्याच्यातलं, 3 अभंग म्हणले. एक अभंग म्हणले अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव. दुसरं त्याला सोडून म्हणले तुकडं, तर दुसरं तुकडं म्हणले प्रल्हादासी पिता करीतो जाचणी परितो स्मरे मनी नारायण. दुसरं तुकडं म्हणले. आणि तिसरं तुकडं म्हणले अंबरीशासाठी गर्भ सोशिले दुष्ट निर्दाळले किती. असे 3 तुकडे म्हणले. मी जवळ जाऊन उभा राहिलो, त्यांनी म्हणायला सुरुवात केली. आधी म्हणत नव्हते काही, मी आता असं आहे, ते महाराज होते तिथले आणि ते बाहेर उभं राहायचे, मी पाहिलं होतं प्रत्यक्ष. त्यांनी बाहेर अभंग म्हणायला सुरुवात केली, तर त्यांना धरून महाराज हातून अभंग म्हणतात हे मला माहित होतं. मग मला त्या चौकटीत उभं केलं, तिथं बाहेर मी अभंग म्हणायला लागलो. ते आपण अभंग म्हणायला लागलो. त्यांचा आवाज जरा मोठा आला. मग त्याच लोकांना काय वाटलं काय माहिती, माझा हात सोडला आतमध्ये. मग आतमध्ये जाऊन उभं राहिला. आता माझं अभंग म्हणणं बदललं, कारण जो अभंग मी म्हणत होतो ते नव्हते म्हणत ते. मी जवळ जाऊन उभं राहिलो. मी जवळ गेल्यानंतर त्याने 3 अभंग म्हणून दाखवले. हे 3 तुकडे त्यांनी म्हणले. मी त्यांच्या समोर बोलल्यानंतर ते म्हणायचं बंद झालं, फक्त एवढे 3च तुकडे ते म्हणले. मला काय सांगायचं याच्यातून, योग साधना साधली आणि साधून त्यांनी महाराज जीवन तदाकार करून टाकलं. आता साधना करण्याची आवश्यकता राहिली नाही म्हणून झोपून येत नव्हतं. कारण त्यांनी साधना केली, लोकांना माहिती आहे सगळ्यांना. 6 महिने झाडावरच बसायची मांडी घालून. 6 महिने पाण्यात बसलं की पाण्यातच बसायचे. हाटयोग म्हणायचं. कोणता योग आहे, हाटयोग आहे म्हणायचं. नाही काय खायचं तर खायचंच नाही, बिगर खाता पिता तसेच होते. म्हणजे साधना केली की नाही त्यांनी केली. साधना करणारे लोक जगात नाहीत असं नाही, आहेत, विरळ आहेत. हे सहजासहजी पाहायला भेटत नाही. ते आंबेडकर महाराज तिकडं नांदेड परिसरात कीर्तनाला जातात. तिथे आवल्या साधू नागवेच राहतात. तू सांगितलं असेल त्याच्या नागवेच राहतात. ते त्यांच्या मस्तीमध्ये मस्त आहेत. असे पण लोक समाजात आहेत, नाहीत असं नाही. पण सगळ्यांना तसं करता येत नाही. सगळ्या लोकांना मांदळीच्या बाबासारखं जमल का, नाही जमायचं. सगळ्या लोकांना तुंतुनी महाराजांसारखं जमल का, नाही जमायचं. म्हणजे अशी साधना करणारे जगात नाहीत का, आहेत. पण आपल्याला करता येते का, नाही करता येत. आपण काय झालो म्हणा ना, काय झालो, दीन झालो. हे कळलं तुम्हाला, बस मला एवढंच सांगायचं. त्यांच्या तुलनेत आपण कोण झालो, दीन झालो. मग जे दीन आहेत त्यांनी देव प्राप्त करून घ्यायचा नाही का, घ्यायचा. मग देवाला चिंता पडली. देवाला असं वाटलं ह्या सगळ्या लोकांना असल्या साधना करता येत नाहीत. मग काय केलं पाहिजे ना, अरे मी यांना जन्म देणारा सगळ्यांचा बाप आहे. आपल्या सगळ्यांचा बाप कोण, तो पांडुरंग परमात्मा. तुम्हाला माझ्या बापाचं नाव तर फलन आहे, तू काय करतो त्या बापाला, त्याचा बाप तोच आहे. सगळ्यांचा बाप आहे महाराज, सगळ्या जगाला जन्म देणारा तोच आहे. मी सांगतो असं नाही महाराज म्हणतात,
हे जयापासोनी सकळ जयापासोनी सकळ जयापासोनी सकळ जयापासोनी सकळ महिमंडळ महिमंडळ हे झाले. अरे ज्याच्यापासून सगळं जग निर्माण झालं, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी ब्रह्मा संस्थापिले, 21 स्वर्गात ते धरिले, सत्ता मात्र आपुलिया. असा नरतो परमात्मा, तो एक पंढरीचा राणा, तोच एक पंढरीचा राजा आहे की ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केलं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, चराचरच नव्हतं त्यावेळेला पंढरपूर होतं. आणि तो पंढरीचा राजा तेव्हापासून उभा आहे आणि आपल्या सगळ्यांना जन्म देणारा तोच आहे. मग जो जन्म देतो त्याला काय म्हणतात? मायबाप म्हणतात. पण आपल्या सगळ्यांचा मायबाप कोण झाला? तो परमात्मा झाला. मग आता तुम्ही खरं सांगा, आपण संसारातले त्यांनी म्हणाल लेकरांचे मायबाप होतो, मग आपल्याला जर लेकर बाळ झाले तर आपल्या लेकरा बाळाची चिंता कोण शेजारी करतात का आपण करतो? कोण करतं? आपण. आता हे काही विचारायचा प्रश्न आहे का? बघू मला हा भंग सोडवायचा ना, म्हणून मी तुमच्या तोंडातून ओतून घेतो सोपं करण्याकरिता. खरं सांगा, आपल्याला लेकर झाल्यानंतर आपल्या लेकरांची चिंता कोण करणार? आपणच करणार. पण त्यांना काय हवं, त्यांना काय नको, त्यांना कपडे लत्ते, खाणं पिणं, वह्या पुस्तकं, शाळा दुनियादारी, हे सगळं कोण करणार? आपणच करणार. का? आपण त्यांना जन्म दिलेला आहे, ते आपले लेकर आहेत असं आपण समजतो. संसाराचा दृष्टिकोन आहे बरा. मी परमार्थाच्या दृष्टिकोनातून तो आपला मायबाप आहे असं सांगितलं. नाही तर समजायचं ज्याला आपलीचा तपास नाही ते पुढे लावताय. मग काय करायचं? पुढे ओढीत नेऊ नका. मी काय परमार्थिक दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचा मायबाप कोण? पांडुरंग परमात्मा. आणि संसारात मायबाप असतात की नाही, मग ते आपण सगळे आपल्या लेकराबाळ झाले. आपल्या लेकराबाळांची चिंता जशी आपण करतो, त्यांना काय हवं, त्यांना काय नको, त्यांना काय कमी पडते, या सगळ्या गोष्टींचा विचार जसा आपण पाहतो, तसं त्याने आपण सगळे मिळून ज्याचे लेकर आहोत तो आपला मायबाप आहे. मग आता आपली चिंता कोणाला? परमात्म्याला. आता माझी चिंता तुझं नारायणा. त्यापेक्षा महाराज म्हणतात, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझा मोक्ष दिला ऐसे नाही, तुझं मोक्ष दिले ऐसे नाही, तुझा मोक्ष दिला ऐसे नाही. अरे सगळ्या जगाचा सांभाळ करतो, तुला सोडून दिला असं नाही. मग आपल्या सगळ्यांची चिंता परमात्मा करत असतो, लक्षात ठेवा. मग ऐकतात ना तुम्ही सर्वजण, ज्याला खरंच देवापर्यंत जायचंय, हे खरंच फोडायचं नाही बरं का, हे ज्याला खरंच देवापर्यंत जायचंय, खरंच परमात्मा प्राप्त करून घ्यायचंय, आणि त्याला ह्या बाकीच्या साधना करता येत नाही, तो काकुळ त्याला देवा काय करू रे आता, मला योग साधना करता येत नाही, मला कर्म मार्गाने जाता येत नाही, मला त्यांनी बाकीचे कोणतेच साधनं त्यांनी साधत नाहीत, मला ज्ञानही कळत नाही, हे बुवा कीर्तनात काय गुडगुड गुडगुड सांगतो ते डोक्यावरून जातं, आणि मला असं वाटतं तू भेटला पाहिजे. आता मी काय करू? अशी भोळी भाबडी भावना ज्याच्या पोटात आहे ना, आणि जे खरंच देवाच्या भेटीकरिता व्याकुळ झाले ना, त्याची जबाबदारी देव घेतो. महाराज हा महत्वाचा विचार, त्याची जबाबदारी परमात्मा घेतो. तो सगळ्या लोकांचा मायबाप आहे, आणि असे दिन झालेले आहेत की नाही, त्या दिनांचा सांभाळ करणारा आहे बाप माझा. हा महत्वाचा विचार. हे माझे पण आहे ना, म्हणून तर त्याने खऱ्या अर्थानं प्रेम जोडून येतं. माझा मुलगा, माझा बाप, माझी आई, हे माझेपणा जोडले की नाही, हा माझेपणा जोडला जातो. म्हणून तिथं सगळं काही कर्तव्य करावं लागतं. हा महत्व. संसारातला माझेपणा त्यांनी महाराज जर कर्तव्य करायला लावतो, तर परमार्थात जर आपण परमात्म्याला माझं म्हणलो, तर परमात्मा त्याचं कर्तव्य का करणार नाही? मला तुम्ही खरं सांगा. मग काय म्हणलं पाहिजे आपण परमात्म्याला? सगळ्यांनी बसलेल्या लोकांनी जाऊ द्या, मी प्रश्न विचारतो, सगळ्यांना देव पाहिजे की नाही? पाहिजे. सगळ्यांना बाकीच्या साधना करता येतात का? नाही करता येत. म्हणजे आपण दिन झालो की नाही? हो नाही तर नाही म्हणा ना, झालो की नाही दिन? हा महत्वाचा विचार आहे. मी काय फेकून फेकून हाण का काही म्हणजे आपल्या तर वहिनी पण त्याला म्हणतोय मी, असू द्या. म्हणून
आपण सर्वजण दिन आहोत, आपल्याला नाही साधना करता येत, पण देव तर पाहिजे आणि साधना तर करता येत नाही. मग कोणाकडे साकडं घातलं पाहिजे? देवाकडे. देवाला तुला प्राप्त करून घ्यायचंय. तुझं दर्शन मला झालं पाहिजे, तुझा साक्षात्कार मला झाला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे आणि मला साधन करता येत नाही, काहीतरी कृपा कर ना देवा. असं जर तुम्ही भगवंताला म्हणले सगळं जग सोडून, तर देव आपली जबाबदारी स्वतःच काही सांभाळेल. त्याला म्हणलं पाहिजे विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठलच माझा बाप, विठ्ठलच माझी आई, विठ्ठलच माझा चुलता, विठ्ठलच माझं गणगोत. त्याच्याशिवाय मला दुसरं गणगोतच नाही आणि मला विठ्ठलच प्राप्त करून घ्यायचंय. अशी भावना ओरिजिनल ज्या दिवशी पोटातून तयार होईल त्या दिवशी विठ्ठल आपली त्यांनी जबाबदारी घेईल. हा महत्वाचा विचार. मग अशा लोकांची जबाबदारी घेतली भगवंतानं आणि ठरवलं या सगळ्या लोकांचा उद्धार करण्याकरिता थांबायचं. निमित्त केलं पुंडलिकाचं. पुंडलिकाचं निमित्त केलं. पुंडलिक आई बापाची सेवा करत होता. मग त्याच्यावर हा प्रसन्न झाला, त्याच्यापर्यंत गेला आणि त्याला म्हणलं तुला काय पाहिजे सांग. मग त्यांनी महाराज प्रसन्न झाल्यानंतर मग पुंडलिकानं वरदान मागून घेतलं, देवा तू जसा मला भेटण्याकरिता आला की नाही असाच त्याने उभा राहा आणि जेवढे भोळे भाबडे इथून पुढे येतील की नाही, ज्याला कोणीच नाही तुझ्या वाचून, त्या सगळ्यांचा उद्धार कर. मग त्यांनी पुंडलिका दिलावर करुणा कर विठ्ठले. काय वरदान दिलं? मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनिया. जे मूढ असतील, मूढ शब्दाचा अर्थ तो मूर्ख, मूढ शब्दाचा अर्थ तो अज्ञानी, ज्यांना काही समजत नाही, बाकीचे मार्गही कळत नाहीत, असे मूढ असतील, पापी असतील, जसे असतील तसे असतील. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनिया. कास म्हणजे कंबर. नदीतून जर आपल्याला प्रवास करायचा असला आणि पाणी जरा जास्त असलं आणि आपल्याला जाण्याजोगं असलं, लहान लेकरू जर त्याने आपल्या बरोबर असलं, कमरा इतकं पाणी आणि लेकरू सुद्धा कमरा एवढंच आहे आणि त्याला जर बोटाला धरून आपण चालत, त्याच्या नाका तोंडात पाणी जाईल का नाही, मग आपण काय करणार? त्याला कडेवर घेणार. सरळ सरळ गोष्ट आहे. कासे लावून या म्हणजे कडेवर घे. मग तो परमात्मा असाच आहे. तो म्हणतो प्रमाणम भवाब्धैर्यम मामकानम नितंब कराभ्याम धृतो येन तस्मात्. नितंब म्हणजे कंबर, कराभ्याम दोन हात कमरेवरती, नितंब कराभ्याम धृतो येन तस्. प्रमाणम भवाब्धे, भव नदीचं प्रमाण सांगतो. ते म्हणले भक्ता भव लक्षण जगन प्रमाण दावितो. हा महत्वाचा विचार आहे. ते म्हणतात गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दुष्चित्ते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान भक्ता भव लक्षण जगन प्रमाण दावितो. हे प्रमाण आहे. फार महत्वाचा विचार आहे. भक्तांना भवलक्षण जगन प्रमाण दावितो. त्याचे जे भक्त आहेत, अनन्य झालेले भक्त आहेत, ज्यांना कोणतीच साधना करता येत नाही, जे त्याला शरण गेलेले आहेत, त्या भक्तांकरता लांबून उभा राहून सांगतो काय काळजी करू नका. तुम्ही भवनदीत, भवसागरात, भवसमुद्रात बुडू शकत नाही. माझ्या भक्तांकरता भवसमुद्र फक्त कमरे एवढाच आहे. महत्वाची गोष्ट आहे. आता कमरे एवढ्या पाण्यात लोक बुडतात का? नाही बुडत. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी भक्ता भवलक्षण जगन प्रमाण दावितो याच्याकरिता उभा राहिला. मग त्यांनी आपण त्याचे भक्त आहोत, पाण्यामध्ये आपण त्यांनी भवसागरात बुडू नये म्हणून तो काय करणार आहे? तो आपल्या सगळ्यांना त्यांनी कडेवर घेऊन भवसागरातून तरुण नेणार. ते म्हणतात भवसागर तरता कार्य करीतसा चिंता पहिलं उभा दाता कटिकर ठेवून या त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. इथं तरी कमरेवर मी म्हणतो तुम्हाला म्हणतात पुंडलिकानं वर्णन मागताना मागितलं की कासे लावून या, पण तुकोवर आहे त्याच्या पुढचं सांगतात तो फक्त कडेवरच घेतो असं नाही, तो त्याच्या भक्तांना उधळून नेण्याकरिता खांद्यावर घेतो, खांद्यावर नेऊन पलीकडच्या बाजूला नेऊन पोहोच करतो, असा त्याचा स्वभाव आहे. म्हणून असे जे त्यांनी भक्त आहेत आणि जे उद्धरून जाण्याकरिता त्यांनी उतावीळ झालेले आहेत, भगवंताच्या दर्शनाकरिता कासावीस झालेले आहेत, त्याच्या वाचून त्यांना दुसरं काहीच सुचत नाही, काहीच आठवत नाही, काहीच बोलवत नाही, काहीच त्यांनी करवत नाही, अशी स्थिती ज्यांच्या चित्ताची झालेली आहे त्या भक्तांकरता परमात्मा वाट पाहतो उभा राहिला. म्हणजे जे ज्ञानाच्या मार्गाने जाणार आहेत ते जाऊ करते, जे योग मार्गाने जाणार आहेत जाऊ करते, जे कर्म मार्गाने जाणार आहेत जाऊ करते. ज्याला ज्या मार्गाने जायचं असेल त्यानं त्या मार्गाने जा, पण ज्यांना कोणत्याच मार्गाने जाता येत नाही त्यांनी माझ्या मार्गाने या. सरळ सरळ बोलताय. मी त्यांच्याकरिता उभा आहे आणि फक्त उभा आहे असं नाही, मी त्यांची वाट पाहतोय, त्यांनी माझ्यापर्यंत यावं आणि उद्धरून जावं. खट नट या रे शुद्ध होणे जा रे
दौंडी पिटी भावे चोखा मेळा चोखोबराय सांगतात. सगळे संत सांगतात सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा तेने मुक्तीद्वारा ओळंगती. सावता महाराज सांगतात सगळे संत सांगतात भगवंताची शरणागती करा. अवघे जेने पाप नसे ते हे असे पंढरी गात जागा प्रेम मागा विठ्ठला म्हणून तरी सुखा लागे करेशी तळमळ तरी तो पंढरीशी जा एक वेळ मग तू अवघाचे सुख रूप होसे जन्मोजन्मीचे दुःख विसरसे. असे अनेक प्रमाण मला तुमच्या ज्ञानोबर आहे म्हणतात त्यांनी अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन ती लोक जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा फुलिया. ते माझं माहेर आहे पंढरी आहे माझे माहेर साजनी म्हणून त्यांनी सखा चक्रपाणी उभा असे. मग तो चक्रपाणी तिथं त्यांनी प्रत्यक्ष कमरू राहत देऊन अशा पद्धतीने उभा आहे. आणि कोणाकरता उभा आहे तो भाविकांकरता उभा आहे. कोणाकरता उभा आहे घोड्या भाबड्यांकरता उभा आहे. कोण उभा आहे जगाचा बाप करणे अशा पद्धतीने उभा आहे. आणि दिनांवर कृपा करणारा दीनानाथ अशा पद्धतीने वेटीवरती उभा राहिलेला आहे. म्हणून त्याचं ते दिव्य असणारं वैभव आपल्या सगळ्या लोकांना कळालं पाहिजे. तो आपल्या सगळ्यांना समजला पाहिजे. त्याचा भाव आपल्याला त्यांनी कळाला पाहिजे. का बरं उभा आहे तो आपल्याकरता उभा आहे त्यांनी कळावं म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा अट्टहास आहे. आणि ते त्यांनी सगळ्या जगाला अट्टहास करून त्यांनी वर्णन करून सांगतात बापांनो अरे तो सगळ्या जगाचा बाप आहे. बाप माझा त्याला माझा म्हणा दीनानाथ. आणि काय करतो आहे अभंगाच्या पहिल्या चरणात सांग बाप माझा दीनानाथ बाप माझा दीनानाथ बाप माझा दीनानाथ बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहता वाट भक्तांची पाहता माझा प्रत्येक शब्दात अर्थ आहे बघा ना. विठोबा कळाला की तुम्हाला सगळ्या जगाचा बाप आहे इथपर्यंत मुद्दा जा. पण नुसता बाप असून काय करता आपण मी म्हणलं पाहिजे ना माझा बाप आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माझेपणा निर्माण झाला त्याच्याशी नातं जोडलं हा महत्वाचा विचार माझा. आणि मग कसं आहे ते सांगितलं दीनानाथ जे दीन आहेत ना ज्याला कोणीच नाही त्याला विठोबा. ज्याला त्यांनी कोणीच नाही जगामध्ये त्याला कोण विठोबा. त्याने डोळे झाकून विठोबाला जायचं. त्याने डोळे झाकून पांडुरंगाची भक्ती करायची. नाही सांभाळतो तिथून पुढे. गुरुमदास महाराज होते हात नव्हते पाय नव्हते वणक्यासारखं शरीर होतं. एक हात कमी असला तर माणसाला कसं होईल थोडा विचार करा ना. दोन हात नव्हते कसे खात असतील. कोणी खाऊ घातलं तर खायचं. कसे संडासला जात असतील आणि कशी काय आंघोळ करीत असतील. आणि कोणी जर सेवा केली तरच सेवा करायची नाही तर मग असंच उपाशी बसून राहायचं. थोडी कल्पना मनात आणा ना कशी अवस्था अशी. म्हणजे पाय पण नव्हते हात पण नव्हते ओंडक्यासारखं शरीर होतं. आणि मग काय करायचं मग ते भामदास महाराजांचं कोणाचं कीर्तन ऐकलं होतं. आणि कीर्तन ऐकलं पैठणामध्ये. आणि कीर्तन ऐकल्यानंतर कळालं की पंढरीचा पांडुरंग त्यांनी आंधळ्याला डोळे देतो पांगळ्याला पाय देतो सगळ्या जगाचा मायबाप आहे त्याला भेटायला गेलं पाहिजे. म्हणजे खरं आहे पण त्याला भेटायला गेलं पाहिजे. मग त्याला भेटण्याकरिता गडबड लोळत निघाली महाराज. पाय पाय जायला रोग उठतो आपल्याला. आणि ते हात नाही पाय नाही तरी गडबडा लोळत तिथपर्यंत अशा पद्धतीने पंढरपूरला जाण्याकरिता निघाले. सगळ्या अंगावर त्यांनी महाराज अशा पद्धतीने धूळ सगळ्या अंगाला त्यांनी चिखल लागलेला. सगळ्या गडबड लोळू त्यांनी जखमा झालेल्या अंगातून रक्त त्यांनी वाहताना अशा अवस्थेत पांडुरंगाला भेटण्याकरिता गेले. मला सगळी कथा नाही सांगायची आपल्याला थांबायचं लवकर म्हणलो लवकर थांबू असू द्या. म्हणून त्यांनी मला देवाला चिंता पडली आणि परमात्म्यापर्यंत निरोप दिला. वारकरी नवमीलाच गेला पाहिजे पंढरपुरात जाता आलं नाही. देवा मला भेटण्याकरिता ये म्हणून त्यांनी ज्ञानोबारायांचं नामदेव महाराजांचं त्यांनी खेळाचं निमित्त केलं. कुर्मदासाला भेटायला गेले
आणि हे गुरुदास महाराज त्यांनी होते गेले गायगाई, त्याचं मस्तक मांडीवर घेतलं, पितांबरानं त्याचं तोंड पुसायला सुरुवात केली आणि मग पहिला प्रश्न विचारला, भक्ता अरे एवढा ऊन वारा त्यांनी सहन करीत कसा आला, एवढे कष्ट घेत, सांग ना तुला काय देऊ, तुझ्याकरिता काय देऊ. आता काय घेण्याकरिता आलते म्हणजे पंढरीचा पाठवून प्रसन्न झाला का, आदळाला डोळे देतो, पांगळ्याला पाय देतो, मग हात पाय मागायकरिता गेले होते. पण हात पाय मागायचं विसरूनच गेले. ते म्हणजे तू भेटला आता काय मागायचं, दुसरं काही मागितलं नाही मागायचं, असाच बसून राहा म्हणले. त्याच्याकडे पाहता पाहता प्राण सोडून दिले आणि देवानं स्वतः त्यांना समाधी दिली. याच्यापेक्षा काय मोठे पण पाहिजे, हा महत्वाचा विचार. जसा चोखोबराने स्वतःच्या हाताने समाधी दिली, ज्ञानोबराने स्वतः समाधी देण्याकरिता आला, सोपान काकांना कडेच्या काठावर स्वतः समाधी देण्याकरिता आला, हा त्यांनी निवृत्तीनाथांना समाधी देण्याकरिता स्वतः आला. कितीतरी संतांची उदाहरणं मला तुमच्या समोर सांगता येतील. तसं त्यांनी या कुर्मदासाला स्वतःच्या हाताने समाधी दिली. हा एवढा जगाचा सगळ्या जगानं जरी टाकलं ना भक्ताला तरी देव टाकत नसतो मला, हा महत्वाचा विचार. एक मन ऐकले बाजारात, म्हणजे गुराख्यानं गुरं टाकले म्हणजे घरधनाला टाकता येत नाही, हे जसं आहे की नाही, तसं समाजाने जरी बाजूला केलं एखाद्याला तरी जगाचा मालक जर त्यांनी मला त्यांना आपला करून ठेवला असला तर तो मात्र कोणाला बाजूला करीत नाही, हा महत्वाचा विचार आहे. मग त्यांनी कोणीच नाही, आई नाही, बाप नाही, त्यांनी वडक्यासारखं शरीर नाशिकेची अवस्था आहे, कोण त्यांनी आपलंसं करणार आहे. देव आपलंसं करण्याकरिता आला, महत्वाची गोष्ट. एवढं सावता महाराजाला मारलं महाराज लोकांनी, बापा बापा बापा, अरे उठून त्यांनी उभं राहता येणार एवढी त्यांनी दयनीय अवस्था करून टाकली. असे लोक त्यांनी महाराज विहीर बुजून टाकली, जी विहीर होती ना बुजून टाकली, पीठ पिटून दिलं आणि अशी त्यांची अवस्था केली. आणि त्यांची ती कन्या होती नागाताई, तिला असे संस्कार गोड होते. तिला त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं, हे बघ हा जो मळा आहे ना, हा सगळा मळा विठ्ठलाचा मळा आहे, आपला मळा नाही, हा कोणाचा मळा आहे, विठ्ठलाचा मळा आहे. याच्या जेवढं पीक पाणी होतं की नाही ते विठ्ठलाच्या कृपेनं होतं आणि विठ्ठलाच्याच कामाकरता लावायचं. आता लहान लेकरांवर संस्कार काय असतात तेच असतात. तिथं काय असलं दसकटी होते मला, त्यांचा विरोध करणारे सावता महाराजांचा. आणि ते दिंडी घेऊन त्यांनी चालले. सावता महाराज काय दिंडीला जात नव्हते, ते विहीर त्यांनी होती, विहीर खादीत होते. आणि ते सगळे लोक म्हणायचे बावळट आहे, एकटा कुठं विहीर खादू शकतो, कारण असं पण खाद्याचा कार्यक्रम चालू होता. जसे जसे विहीर खांदायला लागले ना हे सगळे वारकरी पंढरपुरात पोहोचले. पांडुरंगाच्या अंगाला घाम आला मला, सगळ्या अंगाला. चरित्र सावता महाराजांचं माझ्याकडे आहे, आपण संत कथा सांगितलं त्यावेळी हे चरित्र सावता महाराजांचं त्याच्यात सांगितलं, तुमच्या ध्यानात त्यांनी मला माहिती आहे. पण पांडुरंगाच्या अंगाला घाम यायला लागला, घाम पुसून पुसून पुजारी त्यांनी बेजार झाले. पण का घाम येत होता, हा पांडुरंग परमात्मा सावता महाराजांना विहीर खांदायला मदत करीत होता म्हणून त्यांनी घाम आला. नंतर एकटेच काम करत होते, सगळ्या लोकांनी चक्कर येऊन पडले. पांडुरंगाचा अभिषेक चालू होता आणि त्या अभिषेकाचं जे पाणी होतं ना ते गोमुखातून बाहेर जावं ना, ते बाहेर टिपकाभर सुद्धा जायना. लोक विचारले कुठे गेलं पाणी, ते सगळंच सगळं पाणी सावतोबाच्या विहिरीत अशा पद्धतीने निघालं. आजही विहीर आहे, आम्ही जातो दर्शनाला तिकडे कधी कधी कार्यक्रमाला गेल्यानंतर. आजही त्यांनी मला ती विहीर आहे, विहिरीतून त्यांनी चिळकांड्या बाहेर निघायला लागल्या. आणि कशाचं पाणी होतं, प्रत्यक्ष सगळ्या लोकांनी पाहिलं, भगवंताचा महाअभिषेक त्यांनी होतो आणि त्या अभिषेकाचं पाणी सावतोबांच्या विहिरीमध्ये अशा पद्धतीने जातं. मग का सांगतो कशाकरिता, साऱ्या जगानं सावतोबाला अशा पद्धतीने त्रस्त करून टाकलं, पण देवानं कुठं सोडलं महाराज. देव त्यांच्या बरोबर प्रत्यक्ष त्यांनी कार्य करतोय. हा संपूर्ण त्यांनी महाराज इतिहास हे त्यांनी चरित्र मी तुमच्या समोर का सांगतो, त्याचं कारण एवढंच आहे, त्या परमात्म्याला जगातलं दुसरं काही नको, फक्त त्याचे भक्त पाहिजेत. आणि तेवढ्या आस्थेनं, तेवढ्या श्रद्धेनं, तेवढ्या भावनेनं जर भक्त त्याच्यापर्यंत जात असतील तर तो परमात्मा त्या भक्तांची वाट पाहतो. म्हणून बाप शब्द वापरला, तो जगाचा बाप आहे. माझा म्हणले म्हणजे त्याच्याशी नातं जोडलेलं आहे. दीनानाथ म्हणजे त्याचा स्वभाव सांगितलेला आहे. आणि काय करतो म्हणजे भक्तांची वाट पाहतो. बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत, भक्तांची वाट पाहतो. कशी वाट पाहतो, आता वाट पाहणारा माणूस कोणत्या पोझिशन मध्ये असतो तुम्हाला माहितीये का, ज्याला खरंच आस लागली. आता एखादा कीर्तनकार जर सप्ताहाच्या टायमाला उशिरा आला, जे नियोजन करणारे लोक असतात त्यांना टेन्शनच असतं, येतो का नाही बाबा, येतो का नाही बाबा. मग काय करायचं, त्याला येईपर्यंत यांची त्रिधात्री उडते. मग ते बाहेर येतात, असे कमरेवर हात ठेवतात, असं लांबून पाहतात, इकडून गाडी येते का, म्हणजे ही कमरेवर हात ठेवून राहण्याची जी स्टाईल आहे ना, ही वाट पाहण्याची स्टाईल आहे. हा महत्वाचा विचार आहे. मग देवाने कमरेवर हात का ठेवले याचं कारण जर कोणी विचारलं तर फार कारण मला माहिती आहे. एक कारण मी तुम्हाला सांगितलं, भक्ता भवलक्षण जगन प्रमाण दाबितो. भव नदी माझ्या भक्तांकरता कमरे एवढीच आहे हे सांगण्याकरिता कमरेवर हात ठेवून. दुसरं कारण सांगतो, दुसरं कारण असं आहे, तो
भांडणाच्या मुद्रेत आहे. मग तुमचा देव काय भांडणं करतो का? खरंच भांडणं करतो. त्याचे काय आपल्याबरोबर भांडणं नाहीत, त्याचे काळाबरोबर भांडणं आहेत. म्हणा काळ आणि कली आणि ते त्यांनी महाराज जे दुष्ट आहेत असं म्हणतात ना, घेऊन या चक्रगदा हाचे धंदा करीतो, बघता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. त्या संहार करतो म्हणजे भांडण कोणाशी? दुर्जनाशी संहार. त्याच्यानंतर त्याचं भांडण कोणाशी? काळाशी. माझ्या भक्तांकडे पाहतो, माझ्या भक्तांना उचलण्याचा प्रयत्न करतो, काळाबरोबर त्याचं भांडण आहे. कळी हा त्यांनी भक्तीमध्ये आडवा पडतो आणि भक्त भगवंताच्या चरणाला धरून असतात. भांडण कली बरोबर आहे हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी कळी बरोबर भांडायचंय, काळाबरोबर भांडायचंय, दुर्जनांबरोबर भांडायचंय. असं भांडण करण्याकरिता हा परमात्मा भांडण्याच्या मुद्रित आहे म्हणायचं. भांडण जर करायचं असलं तर असं असं करून नाही जमत. भांडण म्हणजे असं रट्टावून लागली भांडण करणारा मनुष्य असला पाहिजे. भांडण करण्याकरता पण धमक असली पाहिजे. असं त्यांनी उभा राहिला पाहिजे. छाती तो जगाचा मालक आहे, 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत आणि काळाबरोबर भांडण्याकरिता उभा राहिला. खबरदार माझ्या भक्तांकडे पाहशील तर. हा महत्वाचा विचार आहे. किती कारण सांगितले? 2. पहिलं कारण म्हणजे भव नदीतून त्यांनी महाराज तारण्याकरिता कमरेवर हात ठेवले. दुसरं कारण म्हणजे भांडण करण्याकरिता हात ठेवले. आणि तिसरं कारण असं आहे की तो परमात्मा भक्तांची वाट पाहतोय आणि वाट पाहण्याकरिता कसा उभा राहिलेला आहे. 2 हात त्यांनी अशा पद्धतीने कमरेवर ठेवले आहेत आणि चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे. महाराज वर्णन करून सांगतो. उभा चंद्रभागे तटी. तुम्ही ऐकता सगळेजण. कोण? बाप. कोणाचा? माझा. असं म्हणाय सगळ्यांनी. कोण उभा आहे? बाप उभा आहे. कोणाचा? माझा. असा हा भंग कळाला ना की मग सगळं सोयी लागते. कोण उभा आहे? बाप. कोणाचा? माझा. काय त्याचा स्वभाव आहे? दीनानाथ. आणि कशा करतो उभा आहे? भक्तांची वाट पाहत सरळ बाप माझा दीनानाथ. वाट भक्तांची पाहत. काय करतो म्हणजे वाट पाहतो. आणि कोणाची वाट पाहतो? भक्तांची वाट पाहतो. माझा बाप दीनानाथ आहे आणि तो विटेवरती उभा आहे. आणि कोणाकरिता उभा आहे? माझ्याकरिता, भक्ताकरिता अशा पद्धतीने उभा आहे. कसा उभा आहे म्हणजे कट्ट धरून या करी म्हणून त्यांनी कमरेवर हात अशा पद्धतीने ठेवलेले आहेत. आणि कुठं उभा आहे? वाट पाहत म्हणजे उभा चंद्रभागे तरी. चंद्रभागेच्या तीरावरती कमरेवर हात ठेवून त्यांनी वाट पाहत माझा बाप अशा पद्धतीने उभा आहे. तो दिनांचा उद्धार करणारा जगाचा मालक आहे. अरे तो काय असा तसा थोडाच आहे, तो सामान्य नाही. त्याच्या प्राप्तीकरिता त्याने महाराज ब्रह्मदेव चावायल्यासारखं करतो. अजून कसं भेटना, अजून कसं भेटना, अजून कसं भेटना. भगवान शंकर रात्रंदिवस डोळे बंद करून त्याचं ध्यान करतात. शंकराला अजून दिसना. मोठी मोठी योगी जपी तपी त्यांनी त्याचं चिंतन करतात, त्यांना सुद्धा सापडना. महाराज म्हणतात योगी यांचे ध्यानी ध्याताना थोडसी जो तुला मागाशी मागे पुढे. मोठ्या मोठ्या योग्यांना सापडत नाही, मोठ्या ज्ञानी पुरुषांना सापडत नाही. अरे देवदेवतांच्या हातात सापडत नाही. बळीया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव. अरे सगळ्या देवांचा देव असणारा हा परमात्मा तो सामान्य नाही. असा त्यांनी महाराज बलवान असणारा हा परमात्मा. सगळेजण त्याचं त्यांनी महाराज ज्याचे ब्रह्मादिका ध्यान ब्रह्मदेवासारखे ज्याचं त्या नवे नवे त्याची वारी करण्याकरिता येतात. शुकसनगाधिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडा आडोली पाहता ती जग जेठी. आता तुम्ही म्हणता की नाही वारीला गेल्यानंतर शुक सनकाधिक नारद
तुंबर भक्तांच्या कोटी 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 भक्त एकत्र येतात आणि कवडा आडून त्यांनी पाहतात, अजून देव त्यांनी जागा झाला का नाही, अजून त्याचं आवरलं का नाही, त्याची आरती करायची आहे, असा त्यांनी भाव सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. एवढंच नाही, त्रिशूळ डमरू घेऊन या गिरिजेचा कांत. भगवान शंकर त्यांनी गिरिजेचा असणारा पती हातामध्ये त्रिशूळ आणि डमरू घेऊन त्यांनी भगवंताला पाहण्याकरता अशा पद्धतीने येतो. मग ब्रह्मादित्याचं ध्यान करतात, भगवान शंकरासारखी त्याची वारी करतात, शुकसनकादिक नारद कुंभर त्याला पाहण्याकरता तरसतात. आणि तो परमात्मा काय करतोय, वाट भक्तांची पाहत काय करतो, एवढं वर्णन करून सांगितलं बघा ना. असा असणार तो परमात्मा. आणि कोणाची वाट पाहतो, भक्तांची वाट पाहतो. मग आपण काय झालं पाहिजे, भक्त झालं पाहिजे. शंकर झालं पाहिजे का, ब्रह्मदेव, बाकीचं काही नाही. आपण काय झालं पाहिजे, भक्त झालं पाहिजे. आपण जर भक्त झालो तर तो काय करेल, आपली सुद्धा वाट पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. मग त्याला पाहण्याकरिता लोक तरसतात. नवे नवे कामदेवासारखे त्याला पाहून त्यांनी पापुडे झाले आणि त्याच्या पोटालाच आले महाराज. हा महत्वाचा विचार आहे. लक्ष्मी त्यांनी वावळली आणि त्याच्या पायाजवळ जाऊन बसली. त्याचं सौंदर्य पाहून लक्ष्मी त्यांनी महाराज रुक्मिणीनं वर्णन करून सांगितलं, हे श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरे हरधोंगतापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थ लाभम त्वयच्युता विशति चित्तम पत्रपम मे. तिनं पत्र लिहिलं महाराज. ती म्हणजे काय सुंदर, तुझं काय सौंदर्य वर्णन करून सांगू देवा. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते. आई म्हणलं देवा, अरे तू भुवन सुंदर आहेस. भुवन सुंदर म्हणजे काय, त्रैलोक्यात तुझ्यासारखा सुंदर दुसरा कुणीच नाही, असा असणारा सुंदर आहे. एवढा सुंदर आहे, सावळा सुकुमार आहे. कर्दळीच्या गाभ्यासमान ज्याचे चरण आहेत. एक नायकी नव्हती पंढरपुरामध्ये, तिला तिच्या सौंदर्याचा फार अभिमान झाला होता. मग तिला त्यांनी पांडुरंगाच्या समोर नेलं आणि मग तिने पांडुरंगाच्या चरणाला त्यांनी स्पर्श केला. तिने जसंच बोट पांडुरंगाच्या पायाला लावलं ना, खड्ड पडलं महाराज. कर्दळीच्या गाभ्यासमान कोमल असणारे भगवंताचे चरण आहेत. तिला तिच्या कोमलतेचा फार अभिमान होता आणि एवढा कोमल भगवान पाहिला, तिचा अभिमानच भरभरा गळाला महाराज. तिने सगळं जगत बाजूला करून टाकलं आणि पांडुरंग आपला केला. एवढे त्याचे चरण कोमल आहेत. कर्दळीच्या गाभ्यासमान कोमल असणारे त्याचे चरण आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. त्यानं पायामध्ये नुपुर घातलेले आहेत. नुपुर म्हणजे काय, पैंजण, ज्याचा नाद गगनाला भिडतोय. चरणीची नुपुरे वाकी गर्दती नभा. नभ म्हणजे आकाशापर्यंत त्याचा नाद घुमतोय. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची गंभीर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांछन शोभून दिसतंय. त्याच्या गळ्यामध्ये त्यांनी महाराज सुंदर असणाऱ्या तुलसी माला आहेत. त्यानं वैजयंती माळा गळ्यात धारण केलेला आहे. त्यानं कमळ पुष्पांच्या माळा गळ्यात धारण केलेल्या आहेत. 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये पद्म म्हणजे कमळ घेतलेला आहे. कशाकरिता शंख पद्म हातात धारण करत असेल, अरे भक्तांवर जर कोणी आक्रमण करून आला तर त्या दुष्टाला त्यांनी ललकारण्याकरिता शंख हातात घेतला. पांचजन्य ऋषिकेश म्हणून त्यांनी पांचजन्य नावाचा शंख आहे. वाजवला रे वाजवला की शत्रूचं हृदय विदीर्ण होऊन जातं, असा त्यांनी शंख हातात घेतलेला आहे. कमळ हातात घेतलं कशाकरिता, माझे भक्त मला भेटायला येतील, त्या भक्तांची पूजा केली पाहिजे. ऐन वेळेला पूजेचं साहित्य कुठून आणू म्हणून पुष्प कमळाचं फूल हातात घेतलं. भक्तांच्या डोक्यावर ठेवण्याकरिता उलटा वेळ झाला. 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्या कंठामध्ये त्यानं कौस्तुभमणी धारण केलेला आहे. अतिशय दिव्य असणारा हा परमात्मा. त्याच्या मुखकमलाची आभा काही आगळी वेगळीच आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर त्यानं मर्यागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या आवडीचा बुक्का त्यानं त्याच्यावर लावलेला आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरडे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत. तो दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर आहेत. तो स्मित हास्य करतोय. गंभीर होऊन भक्तांची वाट पाहतोय. अतिशय सुंदर त्यांनी त्याचं स्वरूप आहे महाराज. गळ्यामध्ये वैजयंती माळा धारण करणारा आणि अतिशय त्यांनी डोळस असणारं रूप धारण केलेला हा परमात्मा विटीवरती उभा आहे आणि भक्तांची वाट पाहतोय. महाराज वर्णन करून सांगतात, गळा भक्ताची या माळा, गळा
रूप डोळस सावळा म्हणून असं भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. एखादं म्हणत असेल मनातलं म्हणजे दुसरं येतच काय ते तेवढंच सांगत मग काय सांगू? मग तुला किती प्रॉपर्टी ती मोजून सांगू का काय तुला किती लेकर बाळ त्याचा हिशोब करून सांगू? काय सांगू? ही कीर्तन कशा करतात? विठोबाचं सांगायचं. आणि काय सांगतोय मी? विठोबाचं सांगतोय की नाही? हा मत ऐकलं का तुम्ही? त्याच्या पायापासून त्याच्या मस्तकापर्यंत तो विठोबा कसा आहे हे तुम्ही ऐकलं की नाही शब्दात? अरे नका का तुम्ही ध्यान करेना, पण शब्द कानावर पडल्यानंतर डोळ्यापुढे तर येईल का नाही? म्हणून जेवढे कीर्तनकार आहेत ना सगळ्या जगामध्ये, सगळ्या कीर्तनकारांनी एकदा तरी भगवंताचं वर्णन कीर्तनात सांगितलं पाहिजे. फार महत्वाचा विचार आहे. तुकोबराय सांगतात रात्रंदिवस कसा सुंदर आहे म्हणे. गळा वैजयंती माळा रूप डोळस. डोळस म्हणजे पाहण्यासारखा, पाहण्यास योग्य, पाहतच राहावा असा. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. दुसरं काहीच नाही, फक्त तू असाच माझ्या डोळ्यापुढे नाही उभा राहा, मला तुला पाहत राहावं असं वाटतं. कसं आहे? हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपनी या कस्तुरी मळवट चंदनाची मोठी कस्तुरी मळवट चंदनाची मोठी हे रुळे माळकंठी वैजयंती रुळे माळकंठी वैजयंती कस्तुरी मळवट चंदनाची मोठी कस्तुरी मळवट चंदनाची मोठी. असं गोड आहे भगवान. त्याच्याकडे पाहता पाहता मन आवरत नाही. तुकोबऱ्यांचं शेवटचं चरण आहे मला त्या अभंगातलं. सकळ ही तुम्ही वागे किसवा सकळ ही तुम्ही वागे किसवा तुका म्हणे जीवा धीर नाही तुका म्हणे जीवा धीर नाही कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची उटी. अतिशय गोड असणारा हा परमात्मा रूप डोळस सावळा. हे याच्याकरिता तुकोबाराय म्हणतात डोळस आहे म्हणायचं. त्याच्याकडे पाहिलं की दुसरं काही पाहावंच वाटत नाही. देखल यावे धुलावे पैसे जीवी जडवणे पाहिलं की वेध लावतो, मनात घर करून बसतो. तोच हवा असा वाटतो. तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. असे अनेक प्रमाण मला तुमच्या समोर सांगता येतील. म्हणून तोच पाहिजे अशी भावना अंतर्गणात निर्माण होते. ज्ञानोबांना मोह आवरला नाही म्हणत. ते म्हणतात माझे जीवीची आवडी पंढरपुरा नीन गुढी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण विधले. त्यांना त्यांनी भाव प्रगट झाला म्हणे पांडुरंगाला पाहण्याकरिता जायचंय. आता दुसरं काही आठवत नाही. जागृती स्वप्ने सुषुप्ती नाठवे अशी अवस्था झाली. अरे कावळ्याला निरोप दिला. उडरे काऊ तुझी सोन्याने मडवीन पाहू पाहुणे पंढरी राव घरा काही येते. दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी म्हणताने तू काय अशा पद्धतीने शकून सांगणार आहे कावळ्या मला त्यांनी परमात्मा कधी भेटेल. हा त्यातला भाव आहे. कावळा म्हणजे काय चिन्हस असते महाराज, पण त्याला म्हणतात तुला दही भाताची उंडी खाऊ घालीन, तुझी चोच त्यांनी सोन्याने मडवून टाकेन. अशी भावना त्यांनी मनातून व्यक्त करतात भगवंताच्या दर्शनाकरिता. अरे तो त्यांनी महाराज भेटावा तो बोलावा याच्याकरिता अशा पद्धतीने व्याकुळ होतात.
ज्याची कारणी संसार त्यजिला तेने का बोला धरी लागे माये तेने का बोला धरी लागे माये ज्याची कारणी संसार त्यजिला त्याच्याकरिता संसार सोडून त्याच्या भेटण्याची बोलण्याची वाट पाहतात. तो कधी माझ्याशी बोलेल अशी भावना अंतकरणात ठेवून त्याच्या डोळस रूपाला पाहतात. रूप डोळस सावळा हे त्यांनी सांगण्याचं तात्पर्य. अशी भावना ज्याच्या मनात आहे असा भाव ज्याच्या अंतकरणात तयार आहे तो परमात्मा सुद्धा त्याची वाट पाहतोय. आणि फक्त वाट पाहतो असं नाही, त्याच्या सुद्धा बाह्या म्हणजे हात सदैव त्या भक्ताला भेटण्याकरिता असावलेले आहेत. महाराज वर्णन करून सांगतो. तुका भर भेटावा तुका सदा उभारलेल्या बाया तो परमात्मा भेटण्याकरिता सदैव तयार आहे. फक्त आपण भेटीला जाण्याचा विचार केला पाहिजे. हा महत्वाचा विचार. आपली पडशीन आपली पताक आपण त्यांनी उचलली की आपल्या मनामध्ये एक आता काही पडशा राहिला नाही. पडशी म्हणजे अशी एक पिशवी असते, त्याला दोन्ही बाजूने फुगलेला असते, मध्ये त्यांनी जरा कमी जागा असते, निमोठी तिथं तोंड असतं. याच्यात काही कपडे घालायचे, याच्यामध्ये खाण्यापिण्याचं साहित्य घालायचं, खांद्यावर घ्यायचं, नेमा भाग पुढून नेमा भाग पाठीमागून अशी एक पडशी असते. इथे त्यांनी कमरेला असं कंबर बांधायची, याच्यात एक जागा करतात, हा खोवन असते आणि पताक त्यांनी घ्यायची त्याच्यात खोवायची. हा आणि मग पडशी खांद्यावर, पताक एका बाजूला आणि टाळ हातामध्ये घ्यायचा आणि भगवंताचं चिंतन करीत करीत त्यांनी भगवंताच्या दिशेने जायचं. अशी भावना जुन्या लोकांची अशा पद्धतीने असायची. आता काही खांद्यावर सामान न्यावं लागत नाही. आता गाड्या असतात, टेम्पो असतात, त्याच्यात साहित्य टाकायचं. त्याला जर जास्त मोठं बोललं का मला नरड्याला तकलीफ होती मग ते म्हणून पहिल्या पडशा असायच्या. त्याच्यानंतर वळकट्या आल्या. वळकटी करते, त्याच्यात बाकी सगळं साहित्य त्याच्यात गुंडाळायचं. आता वळकट्या गेल्या. बॅग फार चांगल्या क्वालिटीच्या बॅग असतात, नमुना म्हणून मी आणलेली आहे, पाहिजे असतील कोणाला तर. त्याच्यात सगळं साहित्य त्यांनी भरायचं आणि पंढरपूरला जायचं. पण आता पडशी म्हणायचं नाही, वळकटी म्हणायचं नाही, बॅग म्हणायचं. बॅग उचलायला लागलं की पहिला मनात विचार करायचा, देवा तुला भेटण्याकरिता येतोय, तुझ्या दर्शनाकरिता येतोय, माझी दखल घे, मला भेटण्याकरिता येतोय. हा महाजवळ मला भेटण्याकरिता येतोय असं त्यांनी मला भगवंताला म्हणायचं. आणि मनोमन म्हणायचं. ते काय कोणाला सांगायचं नाही, काय कुठं लिहून कोणाला पाठवायचं नाही. हा संबंध कोणाचा? आपला आणि देवाचा. मध्यस्थीची काय गरज आहे कोणाची? मध्यस्थी कोण? संत आहे की नाही. संतांनी सांगायचं काम केलं ते झाले मध्यस्थी. आपल्याला कोणाकडे जायचं? पांडुरंगाकडे जायचं. मग आपण रस्त्याने चालताना फक्त विचार कोणाचा करायचा? पांडुरंगाचा करायचा. मी बरेच वर्ष दिंडी बाबांच्या दिंडीमध्ये त्यांनी जाऊन 10-15 वर्ष पायी बाबांच्या दिंडीत जात होतो. असे वारकरी हुशार. एकदा दिंडी ठिकाणावर गेले का लगेच ताबडतोब ते टेप उघडं पाडणार. वळकट्या अशा वळकट्या लगेच खाली घ्यायच्या. घेतल्या वळकट्या की लगेच ताबडतोब जागा बघायला जायचं. मग जागा दाखायची, काय माझी जागा आहे उठ. दुसऱ्या माणसाला बसू, याच्या बापानेच विकत घेतली, नावावरच कुठे घेतली तसं काय असे मूठ पाण्यात येतो. बसू सुद्धा द्यायचं नाही दुसऱ्या माणसाला त्या जागेला. आपल्या वळकटी आतल्या वळकटी एकदा ठेवली, दुसरा मुद्दा डायरेक्ट स्वयंपाकाकडे जायचं. आमटी का उसळ का काय पालक आहे का काय मेथी, एवढाच फक्त त्यांचा, दुसरं काहीच नाही. एवढ्या करता आपण दिल्लीला चाललो नाही.
हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. व्यवस्थेकरता जर दिंडीला जायचं असेल तर व्यवस्था घरीच राहावं, देवाचं चिंतन करावं. मग भगवंताच्या प्राप्तीकरता जर जायचं असलं, एकदा उमरा आपला ओलांडला घराच्या बाहेर गेलं की कोणी आपले त्यांनी महाराज अशा पद्धतीने कोणी लागत नाहीत. कोणाला तुमचं काय घेणं, तुम्ही काय कोणाचे मालक नाही. तुमची सेवा करायला, तुमच्या पुढं करायला. आता मी परिक्रमा करून आलो, नर्मदा परिक्रमा करून 2-3 महिने त्यांनी अनुभव घेतला. असे लोक प्रकाराचे पाहायला मिळतात. फार सज्जन लोक सापडले मला, खरोखर फार सज्जन. भिल्ल समाजाचे लोक होते आणि एक मंदिर होते, जंगलात होतं मंदिर. जेवढे लोक त्यांनी परिक्रमावाशी येतील त्या परिक्रमावाशीच्या आधी पाय धुवायचे. आपण फक्त पाय धुतून वावळून आतमध्ये पाठवतो. फक्त पाय नाही धुवायचे, हात पण धुवायचे. तुम्ही म्हणता ना मुख प्रक्षालनम, हस्त प्रक्षालनम, काही पाद प्रक्षालन पण असेल की नाही. मग असे त्यांनी म्हणून हात पाय धुवायचे कोणाचे, त्या परिक्रमावाशाचे. मग त्याला आतमध्ये आधी जागा करून ठेवायचे, त्याला नेऊन बसवायचे. असा सुंदर स्वयंपाक महाराज केला त्या भिल्ल समाजाच्या लोकांनी. एवढा आग्रह करून वाढला, अख्ख्या परिक्रमेत लक्षात ठेवण्यासारखं झालं. असे काही लोक सापडले. आणि असा एक काही समाज सापडला की ज्याच्या समोर गेल्यानंतर 2च्या पुढे बंद करून घेतलं. 23 किलोमीटर लोक चालून आले. सकाळचा नाश्ता सुद्धा भेटला. आणि जेवायला मध्ये कुठं काही जंगलातला प्रवास, डोंगर चढायचा, उतरायचा, मातासर नावाचं ठिकाण होतं. आणि असे त्यांनी चालत आलो. आणि एक त्यांनी म्हातारे ग्रस्त एक होते, त्यांच्यावर आणखी दुसरे त्यांनी होते, जरा बरे होते. आणि एक महिला होती. असे त्यांनी आले. 2च्या नंतर आले 5-10 मिनिटात. इथं थांबायचं नाही मला, त्याला पुढे निघा. इथं अजिबात तुमचं टेकवायचं नाही मला. टाइम संपून हॉटेल बिटेल काय मला कोणत्या टायमात कोण घेऊन निघले ते काकूल देऊन म्हणायचे, अहो असं ते आम्हाला सकाळपासून काय मिळालं नाही काय. त्याने अजिबात मनावर घेतलं नाही मला. पण उठ म्हणायचं नीट मिळतो. आमच्या पण लोकांना पुढे काढून दिलं. तर म्हणजे इथं थांबायचं. ते म्हणजे आमचे महाराज बिराज कोणी ओळखीत नाही, नीट म्हणून आता काय करायचं. मग गेलो पुढं. आमच्याकडे गाडी होती. मग स्वयंपाक केला. ते लोक चालत आमच्यापर्यंत आले आणि आमच्या बरोबरच्या लोकांबरोबर जेवले. पण जेवायला म्हणून दिलं नाही महाराज, हाकलून दिले. अशी सुद्धा त्यांनी लोक समाजात सापडतात. समाजाचे सगळे रंग त्यांनी चालताना पाहायला मिळतात. फार श्रद्धावान लोक, फार कठोर लोक, हे सगळे लोक त्यांनी रस्त्याने चालताना पाहायला मिळतात. तसं आपलं होत नाही. दिंडीच्या लोकांची फार ठेप ठेवतात लोक, फार ठेप ठेवतात. एकदा कीर्तनाला गेलो मी, प्रस्थानच्या नेवाशाला गेलो आता. आणि त्या लोकांनी मला सांगितलं, महाराज तुम्ही सूचना सांगा. म्हणजे काय सूचना सांगायची. अहो मागच्या टायमाला हे लोक गेले, ज्याने पंगत दिली त्याच्या दारात आगून आले. लाज वाटायला पाहिजे थोडीशी. ज्याने खाऊ घातलं, तिथं पंक्ती भरल्या की नाही, त्या जागेवर संडास लोक असते. अरे काय आकला आहेत की नाही थोड्याफार. म्हणजे आपल्या दिंडीचं नाव खराब होईल असं आपण चुकीचं काहीच नाही केलं पाहिजे. आपण त्यांनी कोणती तक्रार राहते आपल्या दिंडी चालकाच्या अंगावर असं काहीच नाही केलं पाहिजे. आपण घर सोडून निघालो, काही आयुष करण्याकरिता निघालो नाही, भगवंताच्या प्राप्तीकरिता निघालो. थोडंफार ऊन वारा सावली पाऊस हे सगळं पाहायला मिळणारच. पण अशा गोष्टी सहन केल्या पाहिजे, द्वंद्व वाचून सहन केलं पाहिजे. असं सहन करत त्यांनी चाललं पाहिजे. काही थोडंफार कमी पडलं काय जन्म काढायचा का खरं सांगा. 3 मिनिटांनी 10-12 दिवसाची दिंडी आणि त्याच्या तिथं कमी पडलं, तिथं कमी पडलं, मिठच कमी पडलं, तिकडं चार झालं. बरं ना तू खा ना, त्याला काय जीव तुला काय होत म्हणे. याच्यात मिठच कमी पडलं, त्याच्यात तिकडच जास्त झालं. अरे खाय ना तुले, तुला तर जास्त तिकट झालं असताना थोडं पाणी वर म्हणजे जरा कमी थोडं तिकट होईल. मला का सांगायचं की म्हणाला आला सगळं त्यांनी देवा धर्मात सांगितलं. हे असलं सांगायला कशा करता, हे दोष असतात. म्हणजे असं डोस आधी दिला पाहिजे, म्हणजे मग रोग होत नाही. म्हणलं तुमच्या लक्षात असा डोस आधी दिला की मग संयोजन करणाऱ्या लोकांना त्रास कमी होतो. तुमच्या लक्षात येईल मी काय सांगते ते. नाही तर आम्हाला सवय दुपारच्या दिंडीचा ठेपा आला की बाबा पुढे लोकांची गर्दी. बाबा आत्मज्ञान कसं प्राप्त होईल, ब्रह्मज्ञानापर्यंत कसं जाता येईल, परमात्मा कसं भेट, असं कोणी विचारायला अजिबात नाही. बाबा माझी ताटली हरवली, बाबा माझी पत्ता घालवली, मला बाबा माझे अंडर पॅन्टच कोणतरी घे, बाबा काय करेल अंडर पॅन्ट खरं तुम्ही सांगा. अशी दुनियादारी महाराज काय सांगायचे. असले वारकरी त्यात काय करतात वारकऱ्यांचं, असले वारकरीच नाहीत महाराज. त्यांच्या मनात भगवंताविषयीचं प्रेम, आदर, विश्वास भगवंताकरता निघालेले असले पाहिजेत. एवढ्या खडूस शब्दांमध्ये बोलण्याचं कारण एवढंच आहे की मला नाही वाटत आता की रस्त्याने असल्या तक्रारी कोणी करेल म्हणून. एवढं बोललं कोण तक्रार केलं खरं सांगा. तक्रार केलं त्याचा बोबाटा नाही व्हायचा का, हा महत्वाचा विचार. आता तक्रार बंद. जसं असेल देवाच्या देणी खायला मिळालं की भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारायचं. जिथं राहायला मिळालं भगवंताची कृपा म्हणून आश्रय समजायचा. जशा पद्धतीने त्यांनी मला सगळ्या गोष्टी सादर होतील. संयोजक मंडळ काही तुम्हाला उपाशी ठेवणार नाही, तुमची आबळ करणार नाही, तुम्हाला त्यांनी मला कोणत्याच प्रकारने तकलीफ होऊ देणार नाही.
तुमच्या सुविधेकरता सगळ्या गोष्टी होतील. आता पाऊसच आला आभाळातून, मग काय करायचं त्यांनी? हा महत्वाचं. आम्ही एकदा चापडगाव होते ना, बरोबर, चापडगाव मध्ये दिंडी आमची गेली. हो, त्या शाळेत मुक्काम होता आणि गोट्या एवढं पाणी साचलं होतं. रात्रभर बेंचवर बसून राहिलो, बेंचवर, शाळेतल्या बेंच होत्या ना, रात्रभर त्याच्यावर बसून राहिलो. शाळेत पाणी साचलं होतं. तक्रार का? शाळेत पाणी साचलं होतं, काही तक्रार करायला सुद्धा जागा नव्हती. असे पण प्रसंग त्याच्यात येऊ शकतात. कशा करता सांगितलं? तुमच्या मनाची तयारी केली पाहिजे, ती तयारी करून चालू पाहिजे. म्हणजे आता काय काय असं तिकट कालवण असते मला, ती कारभारी बाब होती शंकरवाडीची, आणि त्या बेलगावला ती मिरजगावच्या जवळ गेली. दुपारच्या टायमाला जेवण होतं, अशी आमटी कडक होती. मला काय सांगायचं तुम्हाला, त्याला असं वाटलं आता आमटी खायची, भाकरी मुरगायला 2 आणि 2 भाकरी चुरल्या, त्याच्यात आमटी त्यांनी टाकली आणि आता खायला बसायची. एक घास खाला, अशी तिकट लागली. छोटी शेटी होती डोक्यावर, धक्क्यात उभी राहिली शेटी. इतकी तिकट आमटी होती की शेटी डोक्यावर उभी राहिली. अशी त्यांनी अवस्था झाली. काय करेल बिचारा. पण अशा पद्धतीने लोकांना फक्त जास्त लोक जेवले पाहिजेत म्हणून थोडं कालवण तिखटही होऊ शकतं. अशा गोष्टी होऊ शकतात. तक्रार करायची नाही. फार तिखट लागलं तर थोडं पाणी घालायचं आणि पाणी घालून खायचं. कुठं जन्म काढायचा, कुठं तिथं नांदा जायचा आपल्याला. 2-4 दिवस निघून जातील. माझं कधी असं, कधी कधी मग नुकती खाऊ घालतील लोक, कधी गुलाबजाम खाऊ घालतील लोक. मग अशा पण गोष्टी चढ उताराच्या पाहायला मिळतात. मग सगळे दिवस काही सारखे नसतात. मग त्यांनी कमी जास्तपणा दिंडीच्या वाट्याने पाहायला मिळतो. म्हणून मला एवढंच सांगायचं, या कमी जास्तपणाकडे दुर्लक्ष करा आणि लक्ष पांडुरंगाकडे ठेवा. हा महत्वाचा मुद्दा आहे. हा माझा संदेश आहे. माझा यात्रेला आम्ही गेलो ना, की यात्रेला गेल्यानंतर भले लोक असतात. तिथं गेल्यानंतर त्यांना फार खेप असली पाहिजे. पोरं यात्रा घ्या, काय म्हणून यात्रा घेऊन जातो. यात्रा त्यांनी जातात की तो बापू यात्रा घेऊन जातो. हे सगळे लोक यात्रा घेऊन जातात. आपल्या गावातून पोरं येतात. तिथं यात्रेला गेल्यानंतर या सगळ्या लोकांचं फार टिचित असलं पाहिजे. जर काही कमी पडलं तर ते देवाच्या दर्शनाला आपण आलो, आपल्याला त्यांनी आता इथं हे क्षेत्र पाहायचंय, या क्षेत्राचा महिमा ऐकायचा आहे, तसं नाही त्यांच्या डोक्यात कमी पडलं. पहिल्या टायमाला वृंदावनला गेलो, 1,500 लोक पडलेले. अहो चपात्याच टाकल्या रस्त्यावर, खरंच रस्त्यावर टाकल्या चपात्या. आणि तू कोण स्वयंपाक करणारे बोलाव म्हणजे, अशी पोळीची पोळी आली अंगावर धावून. भाऊ होते आमच्या बरोबर, असं भाऊनी तासलं मला धरून. आता ते भाऊच होते, त्याला काय करायचं. तात्पर्य मला एवढं सांगायचं की तक्रार जर क्षेत्रात जात असताना आपल्या मनात आली तर मग आपण देवाकरता चाललो नाही, खाण्याकरता चाललो आणि व्यवस्थेकरता चाललो. एवढं सगळं कीर्तन जर तुम्हाला कळालं असलं तर आता या बाकीच्या गोष्टींकडे पाहायचं नाही. कशाकडे पाहायचं? बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत, कर घेऊन या कटी, उभा चंद्र भागे तटी, गळा वैजयंती माळा, रूप डोळस सावळा, तुका म्हणे भेटावया सदा उभारेल्या बाया, असा ज्याचा स्वभाव आहे त्या पांडुरंगाच्या भेटीकरिता आपल्याला जायचंय. म्हणून त्यांनी निर्मळ होऊन शुद्ध होऊन त्याच्याकरिता त्यांनी अशा पद्धतीने प्रवास केला पाहिजे. भगवंताचं भजन गात गात गेलं पाहिजे. दिंडी सोडून पुढे जाऊ नये, नाहीतर त्यांना पापाची कळप म्हणतात. पापाची कळप कळती पुढे, असं दिंडी सोडून पुढे जायचं नाही, मागं सुद्धा राहायचं नाही, दिंडीत राहायचं. काकडा ऐकायचा, नित्यनेमाचे अभंग ऐकायचे. हरिपाठ त्यांनी 2 हरिपाठ घेतले पाहिजेत. नाथांचा घेतला पाहिजे. वाटेने काय काम असते दुसरं, नाथांचा हरिपाठ. त्याच्यानंतर त्यांनी ज्ञानोबरायांचा हरिपाठ झालं पाहिजे. संध्याकाळी कीर्तन त्यांनी झालं पाहिजे, नाही झालं तर एखादं प्रवचन तरी झालं पाहिजे. अशी त्यांनी महाराज दिंडी झाली पाहिजे आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला करता आल्या पाहिजे. असू द्या, पण अभंगावर बोलायचा प्रयत्न मी केला आणि सूचना मला सांगायच्या होत्या त्या माझ्या पद्धतीने मी सांगितल्या. आता तुम्हाला सूचना सांगायची जास्त गरज पडणार नाही. पण अशा पद्धतीने त्यांनी सगळे लोक सुखरूप भगवंताच्या दिशेने त्यांनी जातील आणि भगवंताचं त्यांनी दर्शन करून सुखी होतील. कोण कोण सुखी झालं त्याच्या दर्शनाने सांगू का? हे ज्ञानेश्वर माऊली